नाव ऐकल्यावर काय वाटतं? प्रेमाची भावना काय असते? चला तर मग आज आम्ही तुम्हाला प्रेमाच्या भावनेचा अर्थ काय आहे ते सांगू. ही कथा आहे राधिका नावाच्या एका श्रीमंत कुटुंबातील मुलीची आणि दुसरी अमन नावाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची. दोघेही एकमेकांपासून वेगळे, पण ते एकमेकांच्या प्रेमात पडू शकतील का? चला जाणून घेऊया. राधिका लहानपणापासूनच अलिशान घर, कार आणि जीवनशैलीत वाढली आहे. त्याचा अमनला लहानपणापासूनच कुटुंबातील संघर्ष बघून मोठा झाल्यावर त्याच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली. फारसे पैसे नसल्यामुळे त्याला फारसे लिहिता वाचता येत नव्हते आणि सर्व काही असूनही राधिकाला लिहिता वाचण्याची इच्छा नसल्याने वाचता येत नव्हते. कालांतराने दोघंही आपापल्या जीवनशैलीने मोठे झाले. दुसरा अमन एका छोट्या कार कंपनीत काम करू लागला. दुसरीकडे राधिकाने आपलं आयुष्य मजेत घालवायला सुरुवात केली. एक दिवस असा आला की जेव्हा दोघेही एकमेकांना भेटले, तो असा प्रकार घडला की एके दिवशी अमन गाडीच्या चाचणीसाठी बाहेर गेला होता, तर राधिका तिच्या मित्रांबरोबर कारमध्ये फिरायला गेली होती. थोडं अंतर राहिल्यावर राधिकाच्या गाडीचा ब्रेक लागला आणि त्याच वेळी अमनला कोणीतरी हात दाखवत लिफ्ट मागत आहे असल्याचं दिसलं. अमन गाडीच्या बाजूला उतरून राधिकाच्या दिशेने गेला तेव्हा राधिकाने त्याच्याकडे बघितलं आणि विचारू लागली, थोड्या अंतरावर आम्हाला सोडता येईल का? तिचे बोलणे ऐकून अमन शांतपणे गाडीच्या दिशेने गेला आणि गाडी तपासू लागला. ती कोणाला तरी विचारते आणि अमन उत्तर देत नाही हे पाहून राधिकाला आवडले नाही. अमन काही वेळाने कुणालाही काही न बोलता निघून जातो हे पाहून राधिकाला काहीच समजले नाही. म्हणूनच मागून आवाज आला, राधिकाची गाडी सुरू झाली आहे, आत या. हे ऐकून राधिका तिचे आभार मानायला गेली. तोपर्यंत अमन निघून गेला होता. राधिका पुन्हा गाडीत येऊन बसली आणि निघून गेली. एक दिवस असा आला की राधिकाचा वाढदिवस होता. ती दरवर्षीप्रमाणे तिच्या कुटुंबासोबत मंदिरात गेली होती. तिथे तिला पुन्हा अमन दिसला. त्या दिवशी त्याचे आभार मानण्यासाठी ती त्याच्याकडे गेली. हे ऐकून अमन त्याला पाहून हसला. ते पाहून राधिकाने अमनला विचारले, बोलता येत नाही का? त्या दिवशी मी विचारले होते तेव्हाही तू काहीच बोलला नाहीस. आज जेव्हा मी स्वतः तुझ्याकडे आभार मानायला आले आहे तेव्हाही तू फक्त हसलास आणि नाहीस काही बोल. मग अमन म्हणाला, मला उशीर होतोय. मी तुला तिथे लिफ्ट मागताना पाहिले म्हणून मी गाडी थांबवली आणि तुझी गाडी ठीक करायला आलो. मग दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मग अमनला उशीर होत होता तर अमन म्हणाला की आता मला जावे लागेल. मला ऑफिसला उशीर होतोय. निघताना अमनने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि म्हणाला की आपण मैत्री करू शकतो का? हे ऐकून राधिका म्हणाली, माझ्याशी मैत्री करू नकोस. मी सगळ्यांशी मैत्री करत नाही. तू मैत्री करायची की नाही ते सांगशील. असे बोलून तो निघून गेला आणि तिकडे राधिकाच्या तिच्या घरी निघून गेली. काही दिवसांनी राधिका आणि अमन एका मॉलमध्ये भेटतात. अमनकडे राधिकाला विचारते, तू इथे कशी आहेस? अमन म्हणाला, आज काम लवकर उरकलं म्हणून थोडं हिंडण्याचा विचार केला. मग दोघे एका कॅफेत गेले आणि बोलू लागले. राधिका अमनला म्हणाली, तुझ्याबद्दल काही सांगशील का? अमन हसायला लागला आणि म्हणाला, माझ्याबद्दल काय सांगू? माझं आयुष्य अगदी साधं आहे. जिथे मी रोज सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी जातो आणि काही घरची कामे करतो. फक्त जेवतो आणि झोपतो आणि पुन्हा सकाळी. मग अमनने विचारले, तू काय करतेस? हे ऐकून राधिका हसायला लागली आणि म्हणाली, मला काही करण्याची गरज नाही. मला काही न करता सर्व काही मिळते. मग मी काही का करू? मग अमन म्हणाला, बरं आहे. मग आम्ही वेगळे आहोत झालो. हे ऐकून राधिका म्हणाली, हो, आपण वेगळे झालो आहोत तरीही ते तुझ्यासोबत बसले आहेत. तेव्हा अमन म्हणाला, मी बसलो आहे म्हणजे आपण वेगळे आहोत, तर आपण दोघेही जगून एकच आहोत. जर तुम्ही तुमच्या मनापासून कोणाचा विचार केला तर तुम्हाला कोणी वेगळे दिसणार नाही. हे ऐकून राधिका म्हणाली, हे हृदय काही नाही. हे ऐकून अमन हसायला लागला आणि म्हणाला, तू म्हणशील तसं ठीक आहे. पण दर काही दिवसांनी दोघे भेटायचे, बोलायचे, आपापल्या घरी जायचे. हळूहळू दोघांचे बोलणे सुरू झाले आणि दोघेही रोज भेटू लागले. अमन ऑफिसमधून निघून मॉलमध्ये जायचा आणि राधिका तिथे जायची. वाट पाहत बसायची.
मग एक दिवस राधिका म्हणाली की दिवसभर तू काय करतेस हे पाहण्यासाठी मला दिवसभर तुझ्या सोबत राहायचे आहे. एक दिवस अमनला ऑफिसमधून सुट्टी होती म्हणून त्याने राधिकाला भेटायला बोलवलं. मग अमन नेहमीप्रमाणे मंदिरात गेला. मग तिथून आल्यावर तो शेतात गेला. तिथे लहान मुले खेळत होती. तिथे अमन त्यांच्याबरोबर खेळू लागला. नंतर काही वेळाने अमन आश्रमात गेला. तेथे लोकांना खाऊ घालत असे. काही काळ पुन्हा त्यांची काळजी घेतली. पुन्हा यायचा. तिथून निघून गेल्यावर घरी जायचा आणि आईला बसवून घरची बाकी कामं उरकून मग रात्री झाली आणि राधिकाने घर सोडले आणि म्हणाला, हा माझा सुट्टीचा दिवस आहे. हे माझे सामान्य जीवन, जेथे मी शक्य तितके करण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून राधिका काही न बोलता निघून गेली आणि रात्रभर विचार करत राहिली. कशी आहेस, तो काय करतो, हा सगळा विचार करून राधिका भावूक झाली आणि आईकडे गेली. तिने पाहिले की आई तिची कामं करत आहे. तितक्यात त्या आईने तिथून आईला हाक मारली. काय झालं, तुला काही हवंय का, सांग मला. हे ऐकून राधिका अधिक भावूक झाली आणि आईला काहीच न बोलता आली निघून गेली. हा एक क्षण होता जेव्हा राधिकाला जाणवले की खरोखर मनापासून विचार करणारे लोक आहेत. मग जणू राधिकाचं जगच बदलून गेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती वडिलांकडे गेली आणि म्हणाली, आजपासून मी तुमच्यासोबत ऑफिसला जाणार आहे. मला पण तुमचा कामाचा भार उचलावा लागणार आहे. इतक्याच वर्षांनी कसं झालं हा विचार अचानक झाला. यातून त्याला आनंद वाटत होता की आपली मुलगी आता मोठी होत आहे. ती आपली जबाबदारी समजून घेण्यास सक्षम झाली आहे. संध्याकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे ती अमनला भेटायला गेली. फरक एवढाच होता की ती नेहमी घरून जायची, आज ती ऑफिसमधून आली. हे बघून अमन खुश झाला आणि राधिकाला विचारले, तर ते हृदय घडले नाही का? हे ऐकून राधिका हसायला लागली आणि त्याची माफी मागताना पुन्हा त्यांचे आभार मानले की ज्याच्यामुळेच आज मी तिला स्वतःला ओळखले आहे. तिचे आयुष्य काय आहे हे तिला काय समजले. मग ती तुम्हाला पुढे काय सांगू. तुम्हाला समजलेच असेल की भविष्यात काय होणार आहे. हे प्रत्येक कथेप्रमाणे हे दोघेही शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघेही एकमेकांसोबत राहू लागले. अमनला एका जोडीदाराची गरज होती, जो त्याला समजून घेईल, त्याच्यावर प्रेम करेल आणि राधिकाला एक जबाबदारी हवी होती, ती अमनने तिला दाखवली. निघताना एक गोष्ट सांगायला विसरलो. दोघी एकमेकांना भेटले, बोलले, फिरले, एकत्र राहिलो, पण आजपर्यंत दोघांनी एकमेकांना नाव विचारले नाही. ना अमनने कधी तुझे नाव विचारले ना राधिकाने कधी अमनला त्याचे नाव विचारले. तर कथेचा अर्थ असा होतो की कोणाची ओळख जाणून घेणे किंवा विचारणे आवश्यक नाही. फक्त महत्त्वाचे आहे की तुम्ही त्यांच्यावर किती विश्वास ठेवता. त्याला मदत करा हे जाणून घेतल्याशिवाय. राधिका एक अशी मुलगी होती की जिला नेहमी प्रवास करायला, मजा करायला आवडत असे. अमन हा असा मुलगा होता की ज्याने नेहमीच त्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवली. दोघी एकमेकांपासून खूप वेगळे होते, पण शेवटी ते एकमेकांसाठी बनले. त्यामुळे प्रेम कधीही आणि कोणाशी होते त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून दूर जाण्याची गरज नाही आणि त्यासाठी त्यागही करावा लागणार नाही.